लगातार हो रही बारिश के कारण पैनगंगा ईसापुर परियोजनाओं के अपशिष्ट जल से पैनगंगा नदी में भारी मात्रा में पानी छोड़ा जा रहा है। इससे शेंबाड़ पिंपरी में पैनगंगा नदी उफान पर है और किसानों के खेतों में पानी घुस गया है, जिससे फसल बर्बाद हो गई है। किसान प्रशासन से मदद की मांग कर रहे हैं। नांदेड़ हिंगोली कलमनुरी परभनी मार्ग पर यातायात 24 घंटे के लिए बंद कर दिया गया है। बाढ़ के कारण नदी तल में पानी झरने की तरह तेजी से बह रहा है और कुछ जगहों पर इसका रौद्र रूप चेतावनी दे रहा है। पुलिस प्रशासन लगातार स्थिति पर नजर रखे हुए है। पैनगंगा परियोजना ईसापुर बांध के बाढ़ नियंत्रण कक्ष ने नदी किनारे बसे गांवों को चेतावनी जारी की है। न्यूज एक्सप्रेस के लिए पुसद से फिरोज गनी की खबर। वाद्याने शेती केली होती आणि त्या शेतीमध्ये नाही का पूर आल्यामुळे आम्ही माळव लावलेलं होतं, झेंडू लावला होता, सगळं नुकसान बागायत सर्व नुकसान झालेले आहे। तरी शासनाला अशी विनंती करतो की थोडंफार आम्हाला देण्यात यावं भरपाई म्हणून। पंचनामे झाले का? नाही झाले। काय मागणी राहील सरकारकडून? सरकार तेच की आमचं भरपाई नुकसान देऊन द्यावं त्यांनी। ईसापूर धरण येथील डॅममुळे अतोनात शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे आणि शेतकऱ्याची सर्व एवढीच इच्छा आहे की सर्व शेती पाण्यामध्ये गेलेली आहे आणि आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला पीक विमा नको, कुठला विमा नको। आज आम्हाला आमची दिवाळी पाण्यामध्ये गेलेली आहे। आम्हाला मुख्यमंत्री सहायता निधी त्याच्यामधून आम्हाला फंड पाहिजे, त्यासाठी सरकारने कोशिश करावी। आणि कसं आहे माहिती आहे का, दिवाळी आज पूर्ण पाण्यामध्ये गेली, सोयाबीन आमचे पीक संपूर्ण नष्ट झाले, संपूर्ण फोटो आहेत, आमचे व्हिडिओ आहेत। आमची एवढीच मागणी आहे की संपूर्ण मुख्यमंत्री सहायता निधीमधून आम्हाला फंड हवा आहे, आमची दिवाळी चांगली व्हावं हीच आमची अपेक्षा आहे। आमचे सोयाबीन, हळद, ऊस, केळी यांचे सर्व पिकाचे नुकसान झालेले आहे। तर सरकारला आमची एकच विनंती आहे की आमचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी। पंचनामे अजून सुरुवात झाली नाही का? नाही पंचनामे झाले नाहीत। तर तीच शासनाला एवढीच विनंती आहे की बुवा आमचे तातडीनं जे सर्व लोकांचे जे आमच्या कास्तकार बंधूचे नुकसान झाले ते तातडीनं पंचनामे करून द्यावा, दीपावलीच्या अगोदर पहिले। मी शेतकरी, ईसापूर धरणाच्या पाण्यामुळं शेतकऱ्याचं खाली बरंच नुकसान झालेलं आहे, तरी सरकारने याच्यावर काहीतरी दक्षता घ्यावी। तुमचं गाव कोणतं? आमगाव। तुम्हाला यासाठी फक्त एकमेव हेच रस्ता आहे? हा, हेच रस्ता आहे। अच्छा, येण्यासाठी हेच रस्ता आहे। तुमची शेती नदीच्या काठी होती का? हा, नदीच्या काठी नाही, पण बाजूला आहे, पण बाकी शेतकऱ्याचं नुकसान झालंच ना, आपलं सगळ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं। मी शेतकरी कोला पालमपट, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ येथील काल ईसापूर धरणाचे गेट सुटल्यामुळे आमचे शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे। शेतामध्ये पीक आहे ऊस आणि सोयाबीन आणि तूर, हळद पण आहे। बाकी इथं कोला पालमपटमध्ये सगळे शेतकरी आहेत, याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तरी आम्हाला मंत्री सहाय्यातून काहीतरी निधी मिळण्यात यावा ही आमची अपेक्षा आहे। खूप मोठं नुकसान झालेलं आहे आमचं। आता पाणी शेतामध्ये आहे, पूर्ण पीक जे आहे पाण्याखाली आहे, पीक कुठंच दिसायला साहेब। आमची एकच विनंती आहे की आम्हाला तातडीनं मदत मिळण्यात यावी। आणि यवतमाळ जिल्हा व नांदेड जिल्हा आणि हिंगोली जिल्हा या 3 जिल्ह्याला हा रस्ता जोडलेला आहे, तरी याची सरकारने तातडीने उंची वाढवून द्यावी अशी सरकारला विनंती करतो। सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं वाढवून द्यावी अशी सरकारला विनंती करतो, सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं।